मराठी स्टोरी। हुशार वाघ। एका जंगलात वाघ राहत होता। तो नेहमी शिकाराच्या शोधात जंगलात इकडून तिकडे भटकत असे। एके दिवशी त्याला जंगलात तलावाच्या काठावर सोन्याचे बांगडे सापडले, पण ते बांगडे त्याच्या काहीच कामाचे नव्हते। बराच वेळ विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली। त्या ब्रेसलेटच्या सहाय्याने शिकार पकडण्याचे त्याने ठरवले। जशी माणसं प्राण्यांना पकडण्यासाठी जाळं पसरवितात, तसं मीही करेल। तलावाच्या पलीकडे त्याला एक व्यक्ती जाताना दिसली। ते पाहताच वाघाच्या तोंडाला पाणी सुटले। वाघाला एक कल्पना सुचली। माणसे लोभी असतात हे त्याला माहीत होते। त्याने त्या व्यक्तीला सोन्याचे ब्रेसलेट दाखवून ते दान करायचे सांगितले। त्या व्यक्तीचा विश्वास बसला नाही। धूर्त वाघाने सांगितले की म्हातारपणामुळे त्याचे दात आणि नखे निस्तेज झाले आहेत। त्याला हे सोन्याचे कंगन दान देऊन आपल्या पापांचे प्रायश्चित करायचे आहे। वाघाने त्याला सांगितले। त्याने तलावात स्नान करावे आणि कंगन घ्यावे आणि ते कंगन नेऊन एखाद्या गरीबाला दान करावे। त्या माणसाच्या मनात लालच निर्माण झाली। तो मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, कसलं दान? हे कंगन तर मीच ठेवून घेईल। पण या वाघाला हे कळायला नको, म्हणून आता सध्या वाघ जे सांगतोय ते करूयात। तो माणूस आंघोळीसाठी तलावात गेला असता वाघाने उडी मारून त्याला पकडले। लोभीपोटी वाघावर विश्वास ठेवणे ही आपली मोठी चूक असल्याचे त्या माणसाला समजले। तात्पर्य: लोभ नेहमीच विनाश घडवतो। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।